नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. मनुष्याने इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक आवश्यक आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्यांचे कर्म करण्यापेक्षा ते योग्य आहे, कारण दुसऱ्यांच्या मार्गाचे अनुसरण करणे भीतीदायक असते. तात्पर्य: कृष्ण भगवान सांगतात, मनुष्याने इतरांच्या कर्माचे अनुसरण करण्यापेक्षा पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये आपले नियत कर्म करावे. भौतिकदृष्ट्या प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरून सांगण्यात आलेली कर्म म्हणजे नियत कर्म होत. आध्यात्मिक कर्म म्हणजे श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरूने दिलेल्या आज्ञेनुसार केलेले कर्म होय. परंतु भौतिक असो वा आध्यात्मिक असो, मनुष्याने दुसऱ्यांच्या कर्माचे अनुसरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मामध्ये दृढ राहिले पाहिजे. आध्यात्मिक स्तरावरील कर्म आणि भौतिक स्तरावरील कर्म ही भिन्न भिन्न असू शकतात, परंतु करणाऱ्यांसाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्त्व सदैवच उत्तम असते. जेव्हा मनुष्य भौतिक गुणांच्या अधिपत्याखाली असतो, तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्रांच्या नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच त्याने इतरांचे अनुकरण करू नये. उदाहरणार्थ, सत्वगुणांमध्ये असणारा ब्राह्मण अहिंसक असतो, तर क्षत्रिय राजसिक गुणांमध्ये असल्यामुळे त्याला हिंसक होण्याची अनुमती आहे. यास्तव अहिंसक तत्वाचे पालन करणाऱ्या ब्राह्मणाचे अनुकरण करण्यापेक्षा क्षत्रियाने हिंसक नियमांचे पालन करतेवेळी पराभूत होणे हेच त्याच्यासाठी योग्य आहे. प्रत्येकाने आकस्मिकपणे आपली हृदयशुद्धी न करता क्रमाक्रमाने करावी. तरीही जेव्हा भौतिक गुणांच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्ण भावनेत स्थित होतो, तेव्हा प्रभावित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्ट करू शकतो. कृष्ण भावनेच्या अशा परिपूर्ण अवस्थेमध्ये क्षत्रिय ब्राह्मणांप्रमाणे कार्य करू शकतो किंवा ब्राह्मण क्षत्रियांप्रमाणे कार्य करू शकतो. दिव्य आध्यात्मिक स्तरावर भौतिक जगतातील विषमता लागू पडत नाही. उदाहरणार्थ, विश्वामित्र हे मूलतः क्षत्रिय होते, पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले. तर परशुराम हे मूलतः ब्राह्मण होते, पण नंतर त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले. दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे करू शकले. पण जोपर्यंत एखादा भौतिक स्तरावर आहे, तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणांनुसार कर्म केलेच पाहिजे. त्याच वेळी त्याला कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे. अर्जुन काय म्हणतो? अथ केन प्रयुक्तम पापचरित पुरुषम अनिच्छत्रपी वैष्णवे बलादीय नियोजितम. अर्जुन म्हणाला, हे वृष्णीवंशजा, कशामुळे मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जणू काही बळेच पापकर्म करण्यास प्रेरित होतो. तात्पर्य: जीव हा भगवंताचा अंश असल्यामुळे मूलतः आध्यात्मिक, विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्पक्षकांपासून मुक्त असतो. म्हणून स्वतःच तो भौतिक जगाच्या पापांमुळे प्रभावित होत नाही. परंतु जेव्हा तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो, तेव्हा तो निसंकोचपणे अनेक पापे करतो. कधीकधी या प्रकारचे आचरण करण्याची त्याची इच्छाही नसते. यास्तव जीवांच्या विकृत स्वभावाविषयी अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलेला प्रश्न समर्पक होता. जरी काही वेळा जीवाला पाप करावयाचे नसले तरी त्याला बळेच पाप करण्यास भाग पाडले जाते. उदाहरणार्थ, पापकर्म करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करीत नसून इतर कारणांमुळे पापकर्मे घडतात. यासंबंधी
भगवंतांनी पुढील श्लोकात सांगितले आहे. काम एष क्रोध येष रजगुण समृद्धम महाशनो महापापाम विद्वेनियम वैरिनम. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. हा कामच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे. तात्पर्य, जेव्हा एखादा जीव भौतिक सृष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा त्याचे श्रीकृष्णांशी असणारे शाश्वत प्रेम रजोगुणांच्या संगामुळे कामविकारात रूपांतरित होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास आंबट चिंचेच्या संपर्कामुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते. तसेच जीवांचे भगवंताशी असणाऱ्या प्रेमभावनेचे रूपांतर कामविकारात होते. नंतर कामाची तृप्ती न झाल्यास तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. क्रोधाचे रूपांतर मोहात होते आणि मोहामुळे भौतिक अस्तित्व चालूच राहते. म्हणून काम हा जीवांचा महाशत्रू आहे आणि केवळ हाच काम विशुद्ध जीवाला भौतिक जगतात गुरफटून राहण्यास प्रेरित करतो. क्रोध हा तमोगुणांचे प्रकटीकरण आहे. प्रकृतीचे हे गुण स्वतःला क्रोध आणि तत्सम उपविकारांच्या रूपात प्रकट करतात. म्हणून जर रजोगुणांचे तमोगुणात अधःपतन होऊ न देता त्याची जगण्याच्या आणि कर्म करण्याच्या विधीद्वारे सत्वगुणापत उन्नती केली तर मनुष्याचे क्रोधामुळे होणाऱ्या अधःपतनापासून आध्यात्मिक आसक्तीद्वारे रक्षण होऊ शकते. पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या नित्य वृद्धिंगत होणाऱ्या आध्यात्मिक आनंदासाठी स्वतःला अनेक रूपांमध्ये विस्तारित करतात आणि जीव हे याच आध्यात्मिक आनंदाचे अंश आहेत. जीवांना आंशिक स्वातंत्र्यही आहे, परंतु आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे जेव्हा त्याचा स्वभाव सेवाभाव इंद्रियभोग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये रूपांतरित होतो तेव्हा ते कामाच्या अधिपत्याखाली येतात. बद्ध जीवांना आपल्या कामवृत्तीची पूर्तता करता यावी यासाठी भगवंतांनी या भौतिक सृष्टीची निर्मिती केली आहे. दीर्घकाळ कामवासनांची पूर्ती करण्याच्या प्रयत्नात निष्फळ झाल्यावर जीव आपल्या वास्तविक स्वरूप स्थितीविषयी जिज्ञासू होतात. ही जिज्ञासा म्हणजेच वेदांत सूत्राचा प्रारंभ आहे. वेदांत सूत्राच्या आरंभीच म्हटले आहे की अथातो ब्रह्म जिज्ञासा, मनुष्याने परमतत्वाविषयी जिज्ञासा करावी. श्रीमद भगवतात ब्रह्मा यांची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. जन्माद्यत यतो नवादितरश्यम, अर्थात परब्रह्म हेच प्रत्येक गोष्टीचे उत्पत्तीस्थान आहे. म्हणून कामाचा उगमही परब्रह्मामध्येच होतो. यास्तव जर कामाचे रूपांतर परब्रह्मावरील प्रेमामध्ये केले अथवा कृष्ण भावनेमध्ये केले किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर श्रीकृष्णाच्या सेवेसाठी सर्व गोष्टीची अपेक्षा ठेवली तर काम आणि क्रोध या दोहोंना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊ शकते. भगवान श्रीराम यांचा अनन्य सेवक हनुमान याने रावणाची सुवर्णलंका भस्मसात करून आपला क्रोध प्रदर्शित केला, परंतु असे केल्याने तो भगवंताचा महान भक्त झाला. या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्ण आपल्या संतुष्टीकरिता अर्जुनाला शत्रूवर क्रोधित होण्यासाठी प्रेरित करीत आहेत. म्हणून काम आणि क्रोध जेव्हा कृष्ण भावनेमध्ये उपयोगात आणले जातात तेव्हा ते आपले शत्रू नसून मित्र होतात. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. जीवांवर 3 प्रकारची आच्छादने आहेत, ज्यामुळे त्याची विशुद्धी चेतना धूसर होते. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूर, आरशावर धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ असतो, त्याप्रमाणे जीवावरील आवरणे म्हणजेच कामाचीच विविध रूपे आहेत. कामाची तुलना धुराशी करण्यात येत तेव्हा समजावे की जीवरूपी अग्नीची अल्पशी जाणीव होते. दुसऱ्या शब्दात
सांगायचे तर जेव्हा जीव आपली कृष्ण भावना अल्पशा प्रमाणात प्रकट करतो तेव्हा त्याची तुलना धुराने आच्छादित अग्नीशी करता येते. धुराच्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला तरी प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडणे प्रकट होत नाही. ही अवस्था म्हणजे कृष्ण भावनेतील प्रारंभावस्थेप्रमाणे आहे. आरशावरील धूळ मनरूपी आरशावरील अनेक आध्यात्मिक मार्गाद्वारे स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शविते. यासाठी सर्वोत्तम पद्धती म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. वाराने आच्छादिल्या गर्भाच्या असहाय्य स्थिती दर्शविण्यात आली आहे. या समोरील अध्याय आपण पुढच्या भागामध्ये वाचूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. राधे राधे. कमेंटमध्ये राधे राधे करायला विसरू नका.